एंट्री झालेली आहे मित्रांनो. तर एंट्रीच्या मागचं मेन जे कारण आहे ते सपोर्टवर बाय आहे. सिंपल लॉजिक आहे. सपोर्ट कोणता आहे तर मार्केटनं कालचा जो लो लावला होता तर त्या जागी मार्केटने एक सपोर्ट मी मार्क केला होता आणि त्याच बेसिसवर इथे एक एंट्री प्लॅन केलेली आहे बाय साईडची. तर एंट्री बघू शकता कोणत्या कॉलमध्ये झाली आहे. 24,200चा जो कॉल आहे, 24,200चा कॉल इन द मनी आहे सध्याच्या कंडिशननुसार. त्याच्यामध्ये एक लॉटनं बाय केलेलं आहे. आता याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट ठरवूया. आता हे वन हॉवर टाईम फ्रेम आहे. 1 हॉवर टाईम फ्रेमच्या नुसार हा सपोर्ट येत होता माझ्या एनालिसिसनुसार आणि तिथे मी इथं बाय केलेलं आहे. तर आता याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करूया. चला मित्रांनो, टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करूया. आपले रूल्स सेम आहेत. जसं सपोर्टवर बाय करणे, रेझिस्टन्सवर सेल करणे. बाकी काही लॉजिक नाही आहे कोणत्याच ट्रेडमागं. बस एवढंच आहे की सपोर्ट आला तर बाय करायचं आणि रेझिस्टन्सवर आला तर सेल करायचा. तर सपोर्ट, रेझिस्टन्स हे कोणी येऊन सांगणार नाही आहे. हे जस्ट आपल्या ॲनालिसिसनुसारच आपल्याला मार्क करणं आहे. तर हा मार्केटनं लो लावला तर याच्या थोडं खाली मी एस-एल प्लेस करेल. एकदम पॉईंट टू पॉईंट नाही करणार, थोडा खाली एस-एल प्लेस करेल आणि याचे जे टार्गेट राहील ते 1:1.5 जो माझा रिस्क रिवॉर्ड आहे. हे पण माझ्या ॲनालिसिसनुसार आहे. ज्याचं पण कोणी ट्रेनिंग दिलं नाही की 1.5 काउंट 1:2 असतो. तर ते आपापल्या याच्यानुसार रिस्क ॲपेटाईटनुसार. तर सध्या करंट लॉस जो पाहिलेला आहे आपण 185, 172 तर आपण लॉस याच्यासाठी मार्क करत चालणार आहे की आपल्याला मॅक्सिमम लॉस किती होणार आहे या पॉईंटच्या अंदर. जसं की आता 30 पॉईंटच्या अंदर आपल्याला 28 पॉईंटच्या आतमध्ये किती लॉस होते मॅक्सिमम. जसं आता 300, 300-350 पर्यंत लॉस पाहिलेला आहे आणि मार्केट जे आपला एस-एल प्लेस केलेला आहे, ते एस-एल मार्केटच्या एंट्रीपासून 28 पॉईंटचा एस-एल आहे. तर 28 पॉईंटचा एस-एल झाला तर आपण याच्यामधून या ट्रेडमधून एक्झिट होणार आहे आणि आपलं जे टार्गेट आहे ते 42 पॉईंटचं आहे. तर इथे एक लाईन मार्क करून घेतो म्हणजे एक्झिट करायला सोपं होऊन जाईल टार्गेट आणि स्टॉप लॉसवर. ठीक आहे. खाली तर लाईन आहे त्याच्यामुळे खालचं काही टेन्शन नाही आहे. या लेवलला आले तर एक्झिट करून टाकायचं आणि इथे सध्या मॅक्सिमम लॉस जो पाहिला होता आपण या ट्रेडमध्ये 350 पाहिला होता. बोलण्या थोडंफार मागं पुढे झालं असेल तर माफ करा. एक्झॅक्ट नाही माहिती, पण मी जेव्हा बघत होतो तेव्हापासून 350 पाहिलं आणि एंट्री जी झाली आहे त्या ट्रेडमध्ये 9:49 झाली आहे. तर 9:49 पासून जे 15 मिनिटं ॲड करा त्यानुसार आपलं एक्झिट राहील. 9:49 ते 9:59 आणि 4 10 4ला हा ट्रेड एक्झिट केला जाईल ॲज पर 15 मिनिट टाईम एस-एलनुसार. याच्यापुढं वेगळं काही लॉजिक नाही आहे या ट्रेडमध्ये. प्रॉफिट हो, लॉस हो, जे असेल ते एक्झिट करून टाकेल. 15 मिनिटं झाल्यानंतर मार्केट कुठेही असो त्यानुसार मार्केट एक्झिट केलं जाईल. जर टार्गेट झालं तर वेल अँड गुड, एस-एल झालं तर अजून वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. काही पण विदिन 15 मिनिटमध्ये आपल्याला हा ट्रेड क्लोज करायचा आहे. कारण आपण ऑप्शन बाईंग करतोय तर ऑप्शन बाईंगमध्ये आपल्या अपोजिटमध्ये थिटा, डी-के वगैरे पण काम करतात. एवढं तर नॉलेज नाही आहे आपल्याला की काय-काय असतं. पण एवढं आहे की जास्त जर वेळ होल्ड केला आणि मार्केट जर आपल्या अपोझिट गेलं तर त्याच्यामध्ये जास्त लॉस दिसतो आपल्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे आपल्या रिस्कच्या वरती. तर त्याच्यामुळे तो लॉस आपण कसा कंट्रोल करावा त्याच्यासाठी टाईम एस-एल इंट्रोड्यूस केलेला आहे. माझ्या ॲनालिसिसनुसार लोकांचं वेगवेगळं असू शकतं. जस्ट माझं सांगते. त्याच्यानुसार टाईम एस-एल इंट्रोड्यूस केला. आता हे भरपूर वेळेस टाईम एस-एल हिट होतो, पण त्याला काही ऑप्शन नाही आहे. हे एक तुम्हाला एक बेस्ट प्रोटेक्शन आहे तुमच्या लॉस जे रिस्क मॅनेजमेंट करायसाठी. तर मी तसं तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत असाल तर टाईम एस-एल बघा. कसा लावायचा, काय लावायचा तुमच्या आताच्या ॲनालिसिसनुसार, तुमच्या आताच्या स्टडीनुसार, अभ्यासानुसार तुम्ही बघा की एक्झॅक्ट किती मिनिटानंतर तुमचा म्हणजे हे जस्ट माझं आहे की 15 मिनिटानंतर डीके जास्त व्हायला लागतो. तर त्याच्यानंतर काही सेन्स बनत नाही ट्रेडमध्ये थांबायचा. तुमचा कदाचित 20 मिनिट, 25 मिनिट असू शकतो. तुमच्या याच्यानुसार बघा आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी करा. आपण खूप ओव्हर ॲनालिसिस करतो आणि मार्केटचा काही भरोसा नाही. मार्केट त्याच्या टाईमनुसारच जिकडं जायचं तिकडं जाणार आहे. ओव्हर ॲनालिसिस म्हणजे असं नाही की विदाऊट ॲनालिसिस बसणे. ॲनालिसिस तर करणे. आपले जे सपोर्ट, रेझिस्टन्स मार्क आपण काल अभ्यास करूनच बसलोय मार्केटमध्ये की काल आपला काय रेझिस्टन्स होता, काय सपोर्ट होता. त्याच्यानंतर आज आपण मार्केट जसं ट्रेड करायला लागलं. आता जसं मार्केट जर बघत असाल तर थोडंफार हाय, लोअर लो काइंड ऑफ मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. पण आता हे कालच्या ॲनालिसिसनुसार काल जर आपण विचार केला तर काल आपण इथं सपोर्ट मार्क केला. तर आपण काय विचार करून ठेवला होता किंवा आपलं काय ॲनालिसिस होतं की जर सपोर्टवर मार्केट आलं तर मी सीधा बाय करणार आहे. आता मार्केट सपोर्टवर आहे. पण आजचा जर मार्केटचा थोडा लोअर लो बघून आज आपल्याला मार्केट कन्फ्यूज करू शकते की हां, यार आज तर लोअर लो बनताय मी इथं सेल करतो. तर हेच कन्फ्युजन आपल्याला आपल्या नियमावर टिकू देत नाही. जसं आपले जे रूल आहे, जसं काल ठरवलं होतं की मी सपोर्टवर बाय करणार आहे. आज या कन्फ्युजनमुळं इथं परत लो साइड सेल साइड एंट्री घेणं. आता मार्केट खालीही जाऊ शकतं. ते म्हणत नाहीये. त्या मार्केटचं तेच मार्केटचा स्वभाव आहे की मार्केट खाली जाऊ शकतं, वरही जाऊ शकतं. पण आपण जे एनालिसिस करून आलो त्याच्यानुसार ट्रेड एक्झिक्यूट करणं हे आपलं मेन काम आहे ट्रेडिंगमध्ये. जर आपण एनालिसिस करून आलो एक आणि मार्केटच्या स्ट्रक्चरला बघून, मार्केटला बघून जर आपण आपले रूल्स बदलून जर एंट्री एक्झिट करायला लागलो, तर आपल्याला फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं आपल्या काही हातात लागणार नाही. कारण ॲट द एंड आपण मग परत तेच होणार, की यार मी इथं बाय करायचं ठरवलं, तर मार्केटनं मला थोडंफार असं दाखवून मी सेल केलं. तर ते चालूच राहणार आहे. त्याच्यापेक्षा बेटर एक आपलं जे एनालिसिस आपण करून आलोय, आपले जे रूल आहेत, त्याच्यानुसार आपण ट्रेड करा.
भलेही आपल्याला करंट काही दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसणार नाही आहे, पण ॲट द एंड तेच जेव्हा तुम्ही नंतर बघसाल, की यार इथून मार्केट सपोर्टवर बाय घेतं. कारण हेच ॲनालिसिस आपण जेव्हा ॲनालिसिस करतो, खूप दिवसानंतरचं बॅक टेस्ट करतो, तर तेव्हा दिसतं आपल्याला, की सपोर्टवरून मार्केट वरती जातं, रेझिस्टन्सवरून सेल होतं. पण जेव्हा ॲक्चुअल ट्रेड करायचा टाईम येतो, तेव्हा आपण तिथं त्याला फॉलो नाही करत. आपण काय करतो, की मार्केटचं करंट स्ट्रक्चर बघतो आणि त्याच्यानुसार आपण त्याला हे करतो. तर जेणेकरून एक गोष्ट कायम लक्षात ठेवणे, की मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं जे एनालिसिस आहे त्याच्यानुसारच ट्रेड एक्झिक्यूट करणं हेच आपलं खरं काम आहे. ऑप्शन बायिंगमध्ये तर ऑप्शन बायिंग नाही कोणतं बी करा तुम्ही, तेच मेन आहे. कारण मार्केटचं स्ट्रक्चर दाखवून तुम्हाला 1-2 कॅन्डलवर तुम्ही जर इन्फ्लुअन्स होऊन जर तुमचं जर रूल्स आणि स्ट्रॅटेजी चेंज केली, सेटअप चेंज केला, तर ते तुम्हाला खूप मोठा पॅनिक करू शकतं आणि ते तुम्हाला डिप्रेस पण करू शकतं. कारण तेच नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल, "यार हे असं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं करायला पाहिजे." तर आपण मॅक्सिमम लॉस जो पाहिला होता तो 350 पाहिला होता. अजून त्याच्या आतमध्येच आहे. तर जर आपला नेक्स्ट जे लॉस आहे त्याच्यावरती नाही गेलाय, तर मार्केट आपल्या थोडंफार घेतलेल्या एंट्री प्राईसवरच ट्रेड करत आहे. तर बघूया अजून आपल्याकडे 10 वाजून 4 मिनिटापर्यंत टाईम आहे. तर सध्या 9:58 झालेले आहेत. 9:58 म्हणजे अजून आपल्याकडे 6 मिनिटं आहेत हे ट्रेड होल्ड करायला. 6 मिनिटामध्ये जे होईल त्या रिझल्टमध्ये आपण हा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. प्रॉफिट हो, लॉस हो, डझंट मॅटर. टाईम एसेल झाला, विषय संपला. याआधी आपण 350 लॉस पाहिला होता. आता आपला जो लॉस आहे वन लॉटमध्ये 412 पर्यंत गेला, 445 पर्यंत गेलेला आहे. तर आपण हायेस्ट लॉस पाहिला आहे आतापर्यंत 445. अजून 445 हायेस्ट लॉस पाहिलेला आहे. 464, 471 त्याच्यानंतर 471 आपण हायेस्ट लॉस पाहिला आहे. मार्केट थोडं आपल्या एंट्रीच्या मार्केट आपण घेतलेल्या अपोझिट साईडला ट्रेड करते. आपण सध्या 481 हायेस्ट लॉस पाहिलेला आहे. 481, 494 अजून आपल्याकडे 1 मिनिट आहे. 10:04ला आपला हा ट्रेड एक्झिट होईल. 529 कारण टाईम एसेलनुसार 562 हायेस्ट लॉस पाहिलेला आहे आपण. 1 मिनिट आहे आपल्याकडे अजून बघूया काय होते तर. 562, 562 चला एक्झिट करायला रेडी राहूया. इथून एक्झिट करून टाकतो. 562 आपण हायेस्ट लॉस पाहिला होता. 400 आता थोडा कमी झालेला आहे. 10:04 आपल्याकडे 1 मिनिट आहे. तिथून पुढे आपण हा ट्रेड एक्झिट करून टाकणार आहे. काही पण असो कारण आपला टाईम एसेल हिट होणार आहे. तर आपल्या रूलनुसार टाईम एसेलनुसारच आपल्याला हा ट्रेड एक्झिट करणे. चला वेट करूया मार्केट काय करतं एका मिनिटामध्ये. आता इथं असं नाही की मार्केट थोडंफार आपल्या मूव्हमेंटमध्ये चाललंय तर मग वेट करूया. नाही असं नाही. आपला टाईम झाला, विषय संपला. त्याच्यानंतर देव जाणे काय होते काय नाही. त्याच्यामुळं हे रूल्स खूप महत्त्वाचे. चला झालंय. एक्झिट करून टाकतोय. क्लोज केलेली आहे पोझिशन. ओके चला. 10:04 झालेले आहेत. 10:04 नुसार आपला टाईम एसेल हिट झाला आहे. तर टाईम एसेलनुसार आपला इथं ₹464 लॉस झालेला आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. आपला जो लॉस झालेला आहे तो आपल्या लिमिटच्या अंदर आहे. कारण आपला एका दिवसाचा जो पर डे लॉस आहे तो ₹2000. चला मित्रांनो कसं वाटलं? तुम्ही सांगा आजचा दिवस कसा होता? जय श्री कृष्ण. थँक यू.